सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मंडळी, संत गाडगे बाबा कधी कधी विनोदातून फार सुंदर सुंदर उदाहरण देत असत। हो बाबा, पण आता अलीकडे ग्राम स्वच्छता अभियान इतकं जोरदार सुरू आहे की गाडगे बाबा ग्रामसफाईच्या माध्यमातूनही चांगले चांगले उपदेश गावकऱ्यांना देत असत। हो जी बाबा। एकदा माझं कीर्तन होतं। हा, आजकाल तुम्हाला माहित आहे की लोक कीर्तनामध्ये 4 माणसं हो आणि कोणता दुसरा कार्यक्रम राहिला तर 50 माणसं राहतात। हो जी बाबा। कीर्तन सुरू होत, त्या कीर्तनामध्ये बाजूला इकडे कीर्तन हा, आणि तिकडे दारूचं दुकान। हो जी बाबा। त्या दारूच्या दुकानातून एक ग्रस्त दारू पेला हा. आणि माझ्या कीर्तनामध्ये येऊन बसला। बसला। मला असं वाटलं की माझा दारूचा प्रभाव त्याच्यावर पडल हा, तर त्याची दारू सुटून जाईल। हो जी बाबा। म्हणून गाडगे बाबांना आपलं कीर्तन सुरू केलं। हो बाबा। देव भावाचा भुकेला, 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 देव भावाचा भुकेला। देव भावाचा भुकेला सुरू होतं हो, तेव्हा त्याची दारू चढायचीच होती। असं? जसं जसं कीर्तन रंगात आलं, दारू पोटातून डोक्यात चढली। हो बाबा। त्याला झालं कीर्तन बोर, हा, रायला आणि एकदम सणकला बुवा महाराज। असं? महाराज मगांपासून घोटून राहिले, हा, देव भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, बहिणीचा नाही आहे का? हो जी बाबा। अरे हा. देवाला समजा अगरबत्ती आवडली असते, हा, देव कुठं गेला असता? बँगलोरला गेला असता महाराज। बंगलोरला गेला। देवाला अक्षिदा आवडल्या असत्या, देव कुठे गेला असता? भंडारा जिल्ह्यात। भंडाऱ्यात गेला असता। देवाला समजा गुलाबाची फुलं आवडली असती, देव कुठे गेला असता? काश्मीरला गेला असता महाराज। काशीनाथ गेला। आणि देवाला हे सर्व आवडत नाही, हा, देवाला आवडते खरे भक्त। म्हणून काही काही भजनात मोठं सुंदर म्हटलंय, शोधिशी मानवा राऊरी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिशी मानवा राऊरी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिशी मानवा राऊरी मंदिरी। मेघ हे दाटती कुठुनी अंबरी, मेघ हे दाटती कुठुनी अंबरी, सुरेती कसे वाजते बासरी, रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी, दूर इंद्रायणी दूरती पंढरी, शोधिशी मानवा राऊरी मंदिरी। म्हणून देव पाहिला मी ना रंजल्या गांजल्या। हो बाबा। पंढरपूरकडल्या बाया पाहिल्या साधू? हो जी, मी पहिले पाहिल्या त्या बाया। आ? मी पहिले पाहिल्या। पहिले बाया पाहिल्या, हा. आता दाढी वाढवली। बापू, हा. पंढरपूरकडल्या बाया कसं कुंकू लावते रे बाबा? एवढं ठोकर कुंकू लावते। काऊन लावते? कायच्या नवऱ्या ठोकर टाकत आहे ते म्हणून। पाहून दे, याले कोण्या देवावर नेऊन कापा?
अरे सावित्रीबाई फुल्याचा फोटो पाहिला, हो जी. तिच्या कपाळावर चंद्राची कोर आहे. हो, काऊन लावला? त्याच्या नवऱ्यानं चंद्रसूर्यासारखे नाव अमर केले म्हणून ते चंद्राची कोर लावते बाबा. पहा, आणि आमच्याकडल्या बाया पहा, गंध लावणं विसरले, कुंकू लावणं तर विसरूनच गेले. हो जी बाबा. आता यात्रेत जाते, देवाच्या यात्रेत, आणि 2 रुपयाचं हलकं पाकिट घेते टिकल्याचं. हो जी. टिकली कधी हरवली काय नाही तर तिथंच चापलत बसावं लागतं. आणि हे टिकली बाया बिलकुल आपलं सेंटर पॉईंट पाहिजे तिथंच चिपकवतात. हो जी बाबा. आता इथं चिपकवल्यावर समजा बाईले घाम आला, टिकली इथं राहील का? नाही. ते टिकली आपोआप सरकते इकडे, इकडे सरकली, टिकली सरकली म्हणजे नवरा सरकला. हो जी. सांगा. आणि म्हणून ह्या टिकल्या लावणं बंद करा. हो. हा, आता कसे कसे गाणे निघाले. हो. एक गाणं तर मोठं सुंदर आहे. कोणतं? हा, ते मी म्हणतो नेहमी. कसं आहे ते? फूलों सा चेहरा तेरा, कलियों की मुस्कान है, रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है, रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. काय इतरून राहिलं नाही. आता हे काही भजन गाणं आहे का? याची कल्पना तुला तरी माहित आहे का? फुलोसा चेहरा तेरा, बापा बापा, आम्ही काही बंदरावानी आहो. कलियो की मुस्कान आहे. हो. मुस्कान म्हणजे हसणं, नाही का? आता बघा ना, काही काही लोक लहान लहान लेकरं शक्तिमान पाहते, आर्यमान पाहते, तसंच हसून पाहते राक्षसासारखी. मुस्कान म्हणजे हसणं. हो. काही काही अशी हसतात. काही हसणं होय? असं वाटते ट्रकचा टायर फुटला खाली. आणि हासाची प्रकार लई आहे. कलियुग की मुस्कान, रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान. कुदरत म्हणजे भगवान, तो कायले हैरान राहील? तो उलटा परेशान आहे. हो. सांगा, त्या देवानं कोणती मिट्टी आणली, कोणतं सिमेंट आणलं, एवढा मोठा माणूस बनवला. हो जी. याच्यात काही कमी आहे? देवानं आपल्याला 2 डोळे दिले, कायसाठी दिले? चांगल्या चांगल्या पोरीन बाया पाहासाठी. केवढा आहे या? डोळे दिले कायसाठी? का जगातलं चांगलं पाहू, वाईट पाहू नका. हो जी. 2 कान दिले देवानं, कायसाठी दिले? चष्म्याच्या दांडे अटकायला दिले असून देवानं. ही लय भॅड वांगच साधू दिसते. चष्म्याच्या दांड्या अटकवले. हो जी. आता कान नसते राहिले तर दांड्या का नाकात घातले असते? सांगा. अरे देवानं कान दिले, चांगलं शरीर दिलं, याला चांगला उपयोग करायला पाहिजे. म्हणून हे भजन असं म्हटलं पाहिजे. फूलों सा बदन तेरा, भगवान का वरदान है, रंग ढल जाएगा, रूप बिगड़ जाएगा, क्यों होता परेशान रे, रंग ढल जाएगा, रूप बिगड़ जाएगा, क्यों होता परेशान रे. म्हणून गाडगे बाबाचं सगळ्या भजनापेक्षा सुंदर भजन आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन, हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. एवढं साजरं आहे. गोपाला म्हणजे गाईले पाळा. पाला, गोपाला. पण आजकाल तर आपण जरा शहरात जाऊन पहा, गोपाला बंद. आता कोणतं भजन सुरू आहे? कोणतं? घोटाळा घोटाळा, जिकडे तिकडे घोटाळा, घोटाळा घोटाळा, जिकडे घोटाळा, नेत्याचा घोटाळा, पोरांचा घोटाळा, नेत्यांचा घोटाळा, पोरांचा घोटाळा, चाऱ्याचा घोटाळा, रुपयाचा घोटाळा, ताऱ्यांचा घोटाळा, रुपयांचा घोटाळा. सगळं घोटाळेच घोटाळे आहे बाबा. हो. म्हणून ह्या देवाधर्मापाशी जर घोटाळा झाला तर डायरेक्ट एसटीडी लावत असते देव, हो. नाही का? हो जी. म्हणून चांगलं वागा. आणि ग्राम स्वच्छता, समजा जर आपण गाव स्वच्छ ठेवलं नाही तर रोगराई झोमणार नाही. हो जी. म्हणून साधू हा. उद्यापासून गावात जा हा. आणि सगळ्या लोकांना ग्राम स्वच्छतेचा धडा शिकव. हो जी. नाही तर अशा अशा बिमाऱ्या आहेत की लोक भडाल तापानं मरून राहिले. हो जी. हेच गाडगे बाबाला सांगायचं होतं. मी हे कीर्तन काहून सुरुवातीला घेतलं हा. की कोणताही सिनेमे पाहायला जातो तर देवाची फोटो येते. हो जी. गणपतीची येते, बजरंगबलीची येते, शंकराची हो येते, जी. तेव्हा तो सिनेमा सुरू होतो. हो जी. तसं गाडगे बाबांनी कीर्तन सुरू केलं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला